यावेळीच्या नवरात्र काळामध्ये सुरक्षा व्यवस्था अधिकच आहे, ते हायटेक होणार आहे, AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. शारदीय नवरात्रोत्सव 2025 करता आपण आपल्या सगळ्या 120 CCTV कॅमेऱ्यांच्यावर कंट्रोलसाठी चांगल्या पद्धतीनं वापर करता यावा या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे. आपण यापूर्वी ज्योतिबाच्या श्रावणषष्ठी यात्रेमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दी नियंत्रणासाठी त्याचा उपयोग केला होता. त्याच धर्तीवर आपण ह्या नवरात्रोत्सवामध्ये 3 मुद्द्यावर भर दिलेला आहे. एक, गर्दी नियंत्रणासाठी AIचा वापर, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे ती गर्दी कशी कमी करता येईल आणि त्याच्यामध्ये कोणता उपाययोजना करून दर्शन रांग चांगल्या पद्धतीनं सुरळीत ठेवता येईल. त्याचबरोबर फेस रिडिंग कॅमेराच्या मदतीनं पोलीस रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांचा त्यामध्ये येणारा वावर हा डिटेक्ट करून त्यांना बाजूला करण्याविषयी एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेत प्रथम आलेला भाविक देवीपर्यंत पोचेपर्यंत लागणारा वेळ, रांग जिथं रेंगाळती तिथला भाग हे निश्चित करण्यासाठी आणि तिथनं ती सुरळीत ठेवण्यासाठी याचा आपल्याला वापर होणार आहे. त्यापेक्षा पण अजून बरेच विषय असतील, पण ह्या 3 मुद्द्यावर आपण सध्या भर दिलेला आहे. भोपाळची टीम एक स्पेशल येणार आहे. IIT भोपाळ यांच्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण ज्योतिबा यात्रेमध्ये हा प्रयत्न पहिला केला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण इथं ही यंत्रणा सध्या राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत.